नवसाला पावणाऱ्या अशी ख्याती असणाऱ्या श्रीदेवी भराडी देवीचा यात्रोत्सव 9 फेब्रुवारीला संपन्न होतोय आणि काही दिवसांपूर्वीच देवीला प्रसाद लावल्यानंतर या जत्रोत्सवाची तारीख जी आहे ती 9 फेब्रुवारी जाहीर करण्यात आली होती। त्यानंतर प्रशासन देखील सज्ज झालेलं पाहायला मिळालं। कोकण रेल्वे मार्गावरून आईच्या भक्तांसाठी विशेष अशा 2 ट्रेन सोडण्यात आलेल्या आहेत। त्यांचं आरक्षण देखील अद्यापपर्यंत पूर्ण झालेलं आहे। या मंदिराच्या परिसरामध्ये आपण आता आहोत आणि या ठिकाणी मंदिराच्या रंगरंगोटीचं काम जे आहे, मंदिराच्या सुशोभीकरणाचं काम जे आहे ते सध्या सुरू असलेलं पाहायला मिळतंय। त्याचप्रमाणे आग्नेय कुटुंबियांचं हे खाजगी मंदिर जरी असलं आणि येथील खाते प्रमुख जे असतील ते या ठिकाणी येऊन या मंदिराची पाहणी करताना पाहायला मिळतात। त्याचप्रमाणे या उत्सव कालावधीमध्ये मोठ्या संख्येने आईचे भक्त जे आहेत ते परदेशी असतील, अगदी दूरदेशी असतील, हे देखील या ठिकाणी आईच्या दर्शनासाठी येत असतात। नवस फेडणे आणि नवस बोलणे आणि या ठिकाणी आईचं दर्शन घेतल्यानंतर हा आईचा नवस फेडल्यानंतर हा जो भाविक भक्त आहे तो पुन्हा एकदा आपल्या कामाच्या ठिकाणी परतीच्या प्रवासाला लागतो। तर मंदिर परिसर सध्या सुशोभीकरणाचं काम सुरू आहे आणि या आईच्या दर्शन यात्रोत्सवाच्या दरम्यान खाते प्रमुख आहेत किंवा मंत्री आहेत हे देखील या ठिकाणी आमदार खासदार असतील हे देखील आईच्या दर्शनासाठी येतात, नवस बोलतात, नवस फेडतात आणि ही सगळं चित्र जे आहे हे अगदी यात्रोत्सवाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं आणि येणाऱ्या काळात अगदी 9 फेब्रुवारीला अशाच पद्धतीचं काहीसं वातावरण जे आहे, जे भक्तिमय वातावरण जे आहे ते सिंधुदुर्गात आपल्याला पाहायला मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट चित्राज परबसह विशाल रेवडेकर, LS मराठी न्यूज, सिंधुदुर्ग।